माणगाव तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। पावसाने 4 मजली इमारतीचे मुख्य खांब फुटले तर 32 कुटुंबियांचं तातडीने स्थलांतर करण्यात आलं। या धोकादायक इमारतीच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूया। रायगड जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये धोकादायक इमारती आहेत ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट वेळेवरती झालेलं नाही आणि पावसाळ्यामध्ये आता काही इमारतींना धोका निर्माण झालाय। माणगाव तालुक्यातल्या गोरेगाव मधली 4 मजली इमारत देखील काहीची अशीच धोकादायक बनले। काय स्थिती आहे आपण या दृश्यांमधनं पाहू शकताय। ही जी आपण दृश्य पाहताय अल हसन गृहनिर्माण संस्था या नावाने 4 मजली इमारत आहे। त्याचा हा मुख्य खांब आहे। आरसीसी कॉन्क्रीट बाहेर पडलंय आणि आपण जर आतलं स्टील वापरलेलं बघितलं तर अक्षरशः ते गंजलेलं आणि सडलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। या इमारतीमध्ये एकूण 32 सदनिक आहेत। 32 कुटुंबांचा यामध्ये रहिवास आहे। मात्र अचानकपणे खाली ज्या खांबांवरती ही इमारत उभी आहे त्याच खांबांची अवस्था अशा पद्धतीने व्हायला लागल्यामुळे एकच घबराट निर्माण झालेली आहे। पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, त्यांनी तातडीने या 32 कुटुंबियांचं स्थलांतर करून आता या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। पोलीस असतील यांनी या इमारतीबाबत जरी नागरिकांची खबरदारी घेतली असली तरी केवळ 15 वर्षापूर्वी झालेलं बांधकाम इतक्या निकृष्ट दर्जाचं कसं असू शकतं असा सवाल व्यक्त होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। गोरेगाव ग्रामपंचायत हद्दीमधली आमची अल हसन जी कॉम्प्लेक्स आहे हा 4 माळ्याचा कॉम्प्लेक्स आहे आणि या कॉम्प्लेक्स मध्ये एकूण 32 सदनिका आहेत आणि या बिल्डिंगची जो मधला खांब आहे, जो पिल्लर आहे, त्याचा कॉन्क्रीट हा पूर्णपणे सुटलेला आहे आणि त्याच्या शिगा ज्या आहेत त्या वाकलेल्या असून गंज पकडलेला आहे। त्यामुळे ही बिल्डिंग पूर्णपणे धोकादायक असं आम्हाला वाटल्यामुळे आम्ही स्थानिक प्रशासनाने तहसील कार्यालय, प्रांत कार्यालयापासून सूचना करून या सर्व कुटुंबांना इथून हलवण्याची आम्ही सूचना दिली आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।